तर आपल्याकडे काय तर भेटवस्तू घेऊन आले होते, नेमका काय विषय आहे तो आणि काय सांगाल आपण? काय नाही, पालकमंत्री साहेबांनी आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदीगे साहेबाच्या आशीर्वादाने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या दोघांना टावील टोपी आयार पाठविण्यात आलेला आहे. तर हे सगळं माध्यम नितीनदादाच्या माध्यमातून सगळं घडून आलेलं आहे. नितीनदादा लांडगे यांच्या माध्यमातून घडून आलेलं आहे सगळं. कशामुळे आज सत्कार केलेला आहे, काय कारण आहे? सत्कार आमची व्यवस्था व्यवस्थित झाली हे म्हणून साहेबांनी अचानक आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी म्हणजे भेट दिली. ह्यानं साहेबांनी सन्मान दिला आम्हालाही. बरं, साहेब एवढे प्रभावित झाले, नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण काय? आपण शिवसेनेमध्ये दुसऱ्या गटात गेले नाहीत म्हणून की काय? नाही साहेब, मी 32 वर्ष निष्ठावून शिवसैनिक म्हणून राहिलेलो आहे. मी त्याचं एक कारण आहे. बाळासाहेबाचे विचार, आनंदीगे साहेबाचे विचार आणि हे जपायचं काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. यांना प्रेरित होऊन मी एकनाथ शिंदे साहेबाच्या गटात आलेलो आहे. पूर्वीच्या आपण तिथले खासदार आमदारांसोबत हे काम केलंय, आता आपण त्यांच्याविषयी बोलू शकत नाही मी काय त्यांचे बदल वाटतो तुम्हाला या शिवसेनेत आणि त्या गटामध्ये? खूप खूप मोठा बदल आहे. गोरगरिबाची किंमत नाही त्या गटात. माझ्यासारख्या सैनिकाची किंमत नाही तिथं. आज ही सन्मान दिला ना, ही फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. हा सन्मान लई मोठा आहे माझ्यासाठी, एक सामान्य शिवसैनिकासाठी. काय भावना आहेत तुमच्या? काय नाही, सरनाईक साहेबांनी एवढं मोठं आम्हाला केलं आज आमच्या ह्याच्यात, काय विशेष राहिला ना. आणि याचं माध्यमच फक्त नितीनदादा लांडगे साहेब यांच्या माध्यमातून सगळा विषय झालेला आहे. आणि सर मला सांगा, पालकमंत्री आज आपल्या घरी आले, आज प्रत्येक असं कुठं फिरत नाही, पण मात्र आपल्या घरी त्यांनी भेट दिली आहे. काय भावना आहे तुमच्या? मला असं वाटत नव्हतं कधी की पालकमंत्रीसुद्धा की आपल्या एक सच्चा आणि एकनिष्ठ शिवसैनिकाकडे, गरीब असो श्रीमंत असो असं भेदभाव न करता, एक छोट्यातला छोटा कार्यकर्ता पण त्यांच्याकडं सुद्धा येतील असं वाटत नव्हतं, पण आले. ह्यातच मला आत्ता कळालं की शिवसेना म्हणजे काय आहे आणि शिवसेनेत काय सन्मान मिळू शकतो. आणि लहानातला लहानसुद्धा तो साईटला पडणार नाही याची पुरेपूर यांनी शिवसेनेत काळजी घेतली जाते. पालकमंत्री आपल्या घरी आले होते, आपण त्यांना काय मागितलं का किंवा त्यांनी आपल्याला काही आश्वासन दिलं का? नाही नाही नाही, काहीच नाही. मी काही मागण्यासाठी किंवा काहीच नाही, फक्त एवढंच की बाबा आत्ता काही नाही, पण माझ्या मुलांचं पुढचं भविष्य सुदृढ असावं, की आपल्याकडून आपल्या मुलांसाठी काहीतरी व्हावं, घडावं, आपले मुलं घडावे. आपलं झालं, त्यांनी पूर्ण शिवसेनेसाठी पूर्ण आयुष्य वाहून घेतले, त्याच्यामुळे त्यांच्या मुलासाठी फक्त घडावे मुलं, एवढंच, दुसरं बाकी काही नाही. शॉल वगैरे सत्कार वगैरे मला भावाची भेट दिली का? हां, भावाची बहिणीसाठी भेट, लाडक्या बहिणीसाठी भेट दिली. लाडक्या बहिणी आहेतच, ऋणी आहेत खूप. सर्व लाडक्या बहिणीसाठी केलंच, पण त्यात आणखीन माझ्यासाठी खास साहेबांनी घरी येऊन माझा सन्मान केला, यासाठी मी साहेबांची खूप खूप आभारी आहे. काय आपल्या इतर शिवसैनिक भगिनींना काय संदेश द्यायचा यामध्ये? मी हा संदेश देईल की असं काही नसतं. महिलांनी स्वतःच्या पायावर राहावं, स्वतःचं करावं, स्वतःची जागा स्वतः निर्माण करावी आणि योग्य काय अयोग्य काय याची निवड करून शिवसेना कशी आहे हे जाणून घेऊन आता महिलांनी दिलायच निकाल, जो आहे महिलांचा तो दिलाय. महिलांनी दाखवून दिले की लाडक्या भावासाठी केलं, असंच लाडक्या भावासाठी आम्ही सर्व महिलांनी करावं. पुढंही अशीच साथ देतो, देऊ आम्ही. काय मागणी त्याच्याबरोबर बोलण्यात सगळे माहीतच आहे ना, काय त्याच्याविषयी बोलायचं सुद्धा हे नाही. काय दिवे लावलेत, 2.5 वर्ष ते सत्तेत होते, पहिल्यांदा काय दिवे लावलेत त्यांनी. आज हे केलं ते केलं म्हणतात. काय फोन उचलण्या ह्याच्याशिवाय काय केलेलं आहे त्याने, ह्याचा विकास काय? आता मग पालकमंत्र्यांकडे आपण काय मागणी केली का विकासासाठी? 100% शहराचा सगळं विकासासाठीच बोलणं झालेलं आहे शहराचा.
आणि काय आमची माणसं बोललेत ना भाऊ वगैरे रात्री विषय खूप म्हणजे करायचं शहरासाठी आणि ते आम्ही साहेबाकडे मागणी केलेलीच आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी काय मागणी केली का आपण? अजून नाही केलेली. असं ऐकण्यात येतं आपण नाव जिल्हा प्रमुख पदासाठी आहे म्हणून. ते ठरविणारे साहेब आहेत.